भूतकाळात जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. आता जे काही घडतंय तेही चांगल्यासाठीच घडतंय आणि पुढेही जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणूनच झालेल्या गोष्टींसाठी रडू नका, भविष्याची काळजी करू नका. फक्त आपल्या वर्तमानात जगा आणि तिथेच लक्ष केंद्रित करा. ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचा घमंड आहे, जे दांभिक आहेत, अतृप्त वासनांनी घेरलेले आहेत, अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते, अफाट चिंता असते, जी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते. अशा मनुष्यांचं एकच मत असतं की सुखाची इच्छा करणे जीवनाचे एकमेव उद्देश आहे. हेच लोक 100 आशांनी बांधलेले असतात, लोभाचे गुलाम बनतात आणि त्यांचा पूर्ण वेळ दुसऱ्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभारण्यात ते वाया घालवतात. सुज्ञ व्यक्ती आयुष्याच्या द्वंद्वांपलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात, कोणाशीही स्पर्धा न करता. यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयपणे सामोरे जातात. विवेकी मनुष्य स्वार्थी, बंधनापासून मुक्त आहे. त्याचे मन ज्ञानात मग्न अर्थात ज्ञानात गुंतलेले आहे. असे मनुष्य त्यांचे सर्व कार्य सेवार्थी करतात आणि त्यांचे कर्मही नेहमीच इतरांना विसर्जित असते. आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत होत नाही. आत्मा ही अमर आहे. त्यामुळे आपण विनाकारण का काळजी करता? तुम्हाला कशाची भीती आहे? कोण तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकतो?